वर्धा जिल्ह्यातील नांदगाव येथील माजी सरपंच श्री सतीश ठाकरे यांनी अथक प्रयत्नाने सन 2019 ते 2020 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व्यायामशाळा करण्यासाठी व्यायाम केल्याने शरीर निरोगी व सुदृढ आरोग्य चांगले राहील यासाठी नांदगाव येथे व्यायामशाळा मंजूर करण्यात आले व त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले। ग्रामपंचायत नांदगाव मालकीची व्यायामशाळा इमारत आहे। त्या इमारतीमध्ये ग्रामपंचायत कमिटीने चर्चा व विषय विनिमय न करता 1 महिन्यापासून रासायनिक खत ठेवत आहे। आज रोजी अंदाजे 1200 बॅग खत साठा केला आहे। याबाबतची तक्रार सतीश गणपतराव ठाकरे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते शालिक वाघमारे, RTI कार्यकर्ते हिंगणघाट येथील तालुका कृषी अधिकारी साहेब यांना तक्रार अर्ज देण्यात आला। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले। त्या अनुषंगाने नांदगाव येथे व्यायामशाळेची पाहणी केली असता 5 प्रकारचे रासायनिक खत अंदाजे 900 बॅग मोठ्या प्रमाणात आढळून आले। श्रीराम कृषी केंद्र कानगाव आकाश पांडे त्यांच्याशी जिल्हा परिषद वर्धा येथील मोहीम अधिकारी यांनी फोनवरून बोलण्यात आले। आकाश पांडे हे घटनास्थळी बोलून गेले, परंतु ते आले नाही। आकाश पांडे यांच्याकडे कोणतेच रीतसर डॉक्युमेंट मिळाले नाहीत। त्यामुळे नांदगाव येथील व्यायामशाळेला कुलूप लावून सील लावण्यात आले। त्यामुळे ग्रामपंचायत नांदगावमध्ये रामभरोसे कारभार चालत आहे या चर्चेला मोठे उधाण आले आहे। महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे यांची रिपोर्ट, वर्धा।